किचन से दिल तक मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुशील मालवणकर, मुंबई विरार येथून। मी माझे नवीन चॅनल सुरू करतो आहे, तर अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आज मी बनवायला जातोय मुंबईचा फेमस वडा, बटाटा वडा, जो ही माझा फेवरेट आहे आणि माझ्या बायकोचा पण फेवरेट आहे। तर आपण त्याला लागणारे जे जे साहित्य आहे ते आज आपण बघूया। साधारण मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, अर्धच लिंबू वापरणार आहे, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, अद्रक कापून घेतलेले आहेत, 6-7 लसूणीच्या पाकळ्या। आणि हे वडे आम्हाला 3 माणसंच आहोत म्हणून मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडवून घेतलेले होते, त्याला स्मॅश करून घेतले आहेत। हे जे तर हे सगळे पदार्थ आपण या कढीपत्त्यामध्ये ठेचून घेऊया। सर्वात अगोदर अद्रक, कारण अद्रक थोडंसं ठेचायला कठीण असतं म्हणून अगोदर आपण त्याला ठेचून घेऊया। त्याच्यानंतर लसूण, ह्याला आपण एकदम बारीक नाही करायचं आहे, कारण त्याची मग चव येत नाही। हे थोडं लागायला पाहिजे तोंडाला, म्हणून मी हलकेसे ह्याला जाडच ठेवले आहे। लसूण पण एवढा लागणार नाही। त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या, तर आपलं हे साहित्य कुटून झालेलं आहे, जे ठेचून झालेलं आहे त्याला तर आपण याला फोडणी देऊया। फोडणीसाठी मी थोडं तेल वापरत आहे। तेल थोडं गरम होऊ द्या। हा, तेल तापलेलं आहे। सर्वात अगोदर आपण टाकूया कढीपत्ता, त्याच्यानंतर राई, हलकं जिरं, तडतड आवाज यायला पाहिजे। त्याच्यानंतर थोडंसं हिंग, हा असा जो आवाज येतोय ना, हलकी हळद, जे साहित्य होते ते आपण आता या फोडणी देऊया। याला आपण सरसर आवाज यायला पाहिजे। हा, तर हे जे आपण बटाटे कुस्करून ठेवलेले त्याच्यात हे आपण फोडणी टाकूया आणि याला चांगलेपणे मिक्स करूया। याचा स्वाद चांगला येतो खाताना। मला चमच्याने जास्त आवडत नाही म्हणून मी हातानेच करायला प्रयत्न करतो, आणि मला हे आवडतं हाताने करायला, त्याच्यामुळे काय नीट मिक्स होतं। तर मग आता बटाटे वडे आपण वळायला घेऊया। घेतोय अशा तऱ्हेने या सारणामध्ये जितके बटाटे बनतात तेवढे आपण बनवून घेऊया। एक झालेला आहे आपला, आता बघूया ह्याच्यात अजून किती होतात। हा चौथा वडा। अशा तऱ्हेने आपल्या बटाट्यांना शेप देऊन झालेले आहेत, 5 बनले आहेत। चला तर आपण जाऊया पुढच्या प्रक्रियेला। तर मी हे 1 वाटी बेसन घेतलं आहे, त्यात 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि चिमूटभर मीठ। आपण ह्याच्यात तांदळाचं पीठ ह्याच्यासाठी टाकतो कारण त्यांनी एक वड्याला एक कुरकुरीतपणा येतो आणि त्याची टेस्टही छान लागते। तर सुरुवातीला मी हे सगळे जिन्नस एकजूट करून घेत आहे, त्याच्यामुळे काय होतं त्याच्यात लम्स राहिला नाही पाहिजे, नाहीतर हे बेटर चांगलं बनत नाही। तर अशा तऱ्हेने हे आपलं मस्त हे झालेलं आहे। थोडं थोडं पाणी ऍड करूया,
एकदम पाणी ऍड करू नये, त्याच्यामुळे काय होतं एकदम सारण पातळ झालं त्याचे वडे नीट होत नाहीत, म्हणून हळूहळू पाणी टाकावं. तर असं फेटत राहून ह्याचे सगळे लम्प्स काढायचे, त्याशिवाय बेटर चांगलं होत नाही. आणि त्याची कन्सिस्टन्सी चेक करायला आपण असं वरून टाकून बघायचं. हे बघा, हे परफेक्ट झालेलं आहे, हे असंच पडायला पाहिजे. आणि हे वड्यासाठी व्यवस्थित आहे की नाही चेक करायला एक अशी मध्ये एक लाईन मारायची, बघायचं. हे बघा, हे बेटर खाली उतरत नाहीये, म्हणजे हे परफेक्ट झालेलं आहे. चला, अशा प्रकारे आपलं हे बेटर तयार झालेलं आहे. ह्याला आपण 10 मिनिटं रेस्ट करायला सोडूया. तर मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल हे चांगलं कडकडीत गरम व्हायला पाहिजे. जवळ 1 मिनिट झालेली आहे, तर आपण चेक करूया तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय की नाही. त्यासाठी मी थोडं एक शिंपडतो. हो, झालेलं आहे. तर आपण आता वडे तळायला घेऊया. तर आता मी एक पहिला वडा टाकत आहे, बटाटा वडा. तर अशा प्रकारे आपले शेवटचा हा बटाटा वडा तयार आहे, तो मी काढत आहे. बघा किती सुरेख रंग आलाय त्याला, आणि वरूनच दिसतंय क्रिस्पीपणा एकदम कुरकुरीत होतील असं वाटतंय. तर अशा प्रकारे आपले हे वडे झालेले आहेत. तर माझ्या बायकोला चुरा पाव भरपूर आवडतो, म्हणून तुझ्यासाठी मी चुरा बनवत आहे. वडापाव आणि मिरची नाही असं होऊच नाही शकत, तर आपण मिरच्या पण तळून घेऊया. त्याच्यासाठी सुरुवातीला याच्यात मधून कट मारणं गरजेचं आहे, नाहीतर आपण तेलात टाकल्यावर त्या उडतात आणि आपल्याला इजा होऊ शकते. म्हणून त्याला अगोदर एक चीर पाडून घ्यायची सगळ्या मिरच्यांना. अशा प्रकारे हा चुरा पण तयार झालेला आहे. मिरच्या तळून घेऊया. हे बघा, अशा तऱ्हेने त्याची मधला भाग असा फुटायला पाहिजे, म्हणजे ह्या आपल्या मिरच्या तयार आहेत. तर याच्यावर आपण हलकसं मीठ टाकूया. अशा तऱ्हेने आपली ही मिरची पण तयार आहे. हा, अशा प्रकारे आपले हे बटाटे वडे तयार आहेत. ह्या चटण्या आहेत 3 प्रकारच्या, जे आम्ही अगोदरच करून ठेवतो, कारण घरी काही ना काही आम्ही करत असतो, त्याच्यामुळे आम्हाला लागतातच. ही पहिली चटणी आहे ती आहे आपली गोड चटणी. ही खजूर आणि गुळाची चटणी आहे. ही आपली हिरवी चटणी. आणि ही आहे ती लसणाची चटणी. आणि हे आपले बटाटे वडे. तर नक्कीच मला कळवा ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये तुमचे काही मला चूक झाली असेल तर नक्कीच कळवा. तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मी लवकरात लवकर माझा नवीन रेसिपी घेऊन येईन. तोपर्यंत बाय, टेक केअर.